हो, मी गाडी आलेली आहे. काल प्रचारानंतर मी तर बोलली होती ना, मी उद्या नाही असं. अच्छा, हा. पण मग या रेशमाताई कुठे आहे? त्यांचं आता अशी काय कोणती मीटिंग लावली म्हणे. आता ते मीटिंगसाठी त्यांना कॉल नाही, कोणा पक्षाच्या श्रेष्ठींचा कॉल नाही, आमदारांचा नाही, मंत्र्याचा नाही. त्यात काय करतील मग? ते त्यांचं काही काम होतं, त्या गेले तिकडे. त्या म्हणे माझं माझं चालू देते म्हणे, मग एक एक घर एक एक घर. आपण फोन बंद करण्याचं काय कारण आहे नेमकं? फोन आहे एकसारखे, त्या फोन येत आहेत ना. आता त्यांना ती मीटिंग झाल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही. सिंपल आहे. काय प्रतिक्रिया देतील त्या? एक मीटिंग कोणाची नेमकी? आता मला नाही माहिती. अहो, मला एवढं माहितीये की काय हे मंगेश का दादा गिरीश काका कुठे मीटिंग घेणार आहे, सगळ्या आमदारांना बोलवलंय असं तसं हा, सांगत ते होते. भाजप कार्यालयामध्ये भाजपची मीटिंग आहे, पण मग त्याच्यात तुमच्या आमदारांना पण बोलवलंय का? असं माहिती मिळाली मला. मला डायरेक्ट इतकं डिटेल इन्फॉर्मेशन नाहीये. पण काल ताई तुम्ही त्यांच्या सोबत होत्या, काल दिवसभर प्रचार हो. पण केला आणि काल रात्री हो. गिरीश महाजनांनी पण सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली, ते रेश्माकाईंशी स्वतः फोन करून चर्चा करतील, फक्त औपचारिकता बाकी आहे आता माघारीची, असं सांगितलं होतं त्यांनी. वरतून शिंदे साहेबांचा आदेश आला ते आला तर मग काही अडचण नाही ना. आपली तर अटच ती होती ना. हो, पण वरिष्ठांचे पण आदेश यायला लागते ना, की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून थोडी माघार होईल, एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून पाठिंबा होईल ना. अजून तसा काही संपर्क झाला नाही का? काल गुलाबराव पाटलांची चर्चा झाली का आपली? नाही, कोणाशीच नाही. कोणाशीही एक काही चर्चा झालेली नाही. पण आमचे जे आमदार, मंत्री, शिंदे साहेब, डॉक्टर साहेब सगळे मिळून जे ठरवतील त्याच्या हिशोबाने आम्ही राहू. काही अडचण नाही त्या गोष्टीची. आता काही इगो ठेवून फायदा नाही ना. बरोबर. पण मग त्या मीटिंगचा फोन जर उमेदवाराला नाहीये तर मग उमेदवार काय प्रतिक्रिया देणार आहे? हा, म्हणजे बुवा आता रेश्मा काळेंच्या माघारी संदर्भात भाजपकडून पूर्ण मीडियावर चालल्या फक्त रेश्मा काळे. आणि रेश्मा काळे जर पाठिंब्याच्या मीटिंगला आमंत्रित नसणार तर मग त्या कसं काय हे करतील ना. बघू मग. सध्या तरी अजून तर काही तुम्हाला फोन नाही कोणाचे समजा, पण मग नाही, कोणाचाच call नाही. रेश्माताई नॉट रिचेबल असल्यामुळे चर्चा आहेत वेगवेगळ्या की त्या नॉट रिचेबल झाल्या. नॉट रिचेबल नाही होतील. त्या फोन बिन काही बंद केला असेल, पोरं खेळत राहतात गेम. त्यांचे फोन असे बऱ्यापैकी बंद राहतात. त्यांना मी काल पण बोलली होती की तुम्ही फोन चालू नका करू असे. त्यांचा फोनचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते करतील ना फोन चालू. अच्छा, पण प्रतिक्रिया तर देणार नाही. नुसती रिंग. त्यांना सांगितलेलं आहे मी पण की बाबा हे मीटिंग होऊ दे, आपले सगळे आमदार राहतील, तर आपल्याला कोणाला अवमानित करायचं नाही. आपण सगळ्या आदरपूर्वक सगळ्यांचा आदर करणं गरजेचं आहे. आपण बघू ते काय ठरवतात. हा, म्हणजे मग भाजपच्या त्यांचं नेत्यांकडून ठरलं की ते आम्हाला कळवतील ना. भाजपच्या नेत्यांकडून जर बोलवून आलं बैठकीसाठी तर आपण चाल, त्याच्यानंतर निर्णय घ्याल काय तर. नाही, आमच्या नेत्यांकडून नाही, भाजपच्या नेत्यांकडून दोघं नेत्यांकडून आला, गिरीश भाऊ, गुलाब भाऊ सांगतील तेव्हा जातील ना त्या बैठकीला. दोघं बोलतील तेव्हा. बरोबर बरोबर. म्हणजे सर्व आम्ही फक्त भाजपच्या बोलवण्यावरून गेलो तर आम्ही पण प्रॉब्लेम मध्ये होतो ना. म्हणजे गिरीश महाजन असतील, महायुतीतले जे नेते आहेत सगळे, त्यांचं तुमच्याशी बोलणं झाल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्याल. गिरीश काका, गुलाब दादा हे जे बोलतील रेश्माताईशी त्या हिशोबाने बघू ना. गिरीश काका आणि गुलाब दादांचंच मेन आहे आणि शिंदे साहेबांचं. बरं बरं, ठीक आहे, चालेल. ते मग नॉट रिचेबल नाही सध्या, तर लवकर संपर्कात येतील असं तुमचं म्हणणं आहे? हो, मीटिंग आटोपल्यानंतर काय होतं तिकडे बघू काय तर. कुठे चालली आहे मीटिंग? काय माहिती मला. मी इथे मुंबईमध्ये. तुम्ही मुंबईला आहे का? शिंदे साहेबांना भेटायला गेले का? हो शिंदे साहेबांची भेट घ्यायला आले मुंबईला? हो, शिंदे साहेबांना भेटायला आलोय. शिंदे साहेब दरेगावला आहेत. आता त्यांच्या गावी ते गेल्यानंतर आता मी तो विचार करतोय आम्ही की काय करायचं. तर त्यांचा आता पाठिंबा जरी द्यायचा असेल त्यांचा आशीर्वाद पण घ्यावा लागेल ना. हा, मग रेश्माताई तुमच्या सोबत आहे का आता? नाही, ते प्रचारात आहे. ते जे त्यांना जाणार होत्या. आता मी उठली, मी सकाळी निघाली 5 वाजता. मी झोपलेली होती. आता कॉल करते, मी तपास करते की कुठे काय सगळं बोलते. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः शिंदे साहेबांची चर्चा करणार, त्यांचा आशीर्वाद घेणार, त्याच्यानंतर जळगावला आल्यानंतर निर्णय होईल महायुतीच्या नेत्यांसोबत? नाही, निर्णय आता तिकडे गिरीश भाऊ, गुलाब भाऊ काय ठरवता त्यांच्यावरच राहील. आता शिंदे साहेब तर कुणाला सांगतील? गुलाब भाऊंना सांगतील. हो, गुलाब भाऊ आम्हाला सांगतील, एवढंच होईल. पण मीटिंग वगैरे विषय अजून काही कॉल आलेला नाहीये. त्यांनी पाठिंबा दिलाय की त्यांनी तर आपला पण पाठिंबा राहणार आहे. पण कॉल आला नाही तर बोलायचं काय? अजूनपर्यंत त्यांची दिशा समजली नाही ना. बरोबर, ठीक आहे. हो, चालेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता महिला जिल्हा आघाडीच्या ज्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आहेत सरिता माळी,
त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला आपण, तो ऐकवला देखील आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की रेश्मा काळे हे कुठेही नॉट रिचेबल नाही. मात्र आज महायुतीची जी बैठक जळगावमध्ये पार पडते आहे, त्या बैठकीला रेश्मा काळे यांना कुठलंही आमंत्रण अद्याप तरी नाही. त्यामुळे नेमकी भूमिका स्पष्ट करायची कशी असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे जे आहेत, जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे आणि जळगावची देखील समस्या मार्गी लागेल. मात्र आज महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ज्यांचा रेश्मा काळेंसोबत पाठिंबा होता प्रचारात, त्यासोबत फिरत होत्या, त्या सरिता माळी आज तातडीने जे आहेत सकाळीच पहाटे मुंबईला रवाना झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण आशीर्वाद घेणार आहेत आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे आता जवळपास नाशिकबरोबरच जळगावचं देखील तेढा या ठिकाणी सुटणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण नाशिकच्या उमेदवारांनी जर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर आम्हीही पाठिंबा द्यायला तयार आहे. मात्र या संदर्भातली चर्चा जळगावमधले मंत्री गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन हे स्वतः या संदर्भातली चर्चा उमेदवारासोबत करतील आणि त्यानंतरचा अधिकृत निर्णय हा जाहीर होईल. त्यामुळे आता सध्या तरी नाशिकबरोबरच जळगावचा देखील जागेचा तिढा सुटलेला आहे. मात्र आज सकाळपासून प्रचारात सक्रिय असणाऱ्या रेश्मा काळे आज सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी नाही आहेत आणि त्या सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे त्यांचं निवासस्थान आहेत. आपण बघू शकतोय की या निवासस्थानावर सकाळपासून काल देखील आपण बघितलं होतं की कार्यकर्त्यांची प्रचारासाठी गर्दी झालेली होती आणि याच ठिकाणाहून ते सकाळी प्रचाराला निघत असतात. मात्र आज सकाळपासूनच त्या रेश्मा काळे या ठिकाणाहून घरी नसल्याचं, त्यांच्या निवासस्थानी नसल्याचं पाहायला मिळतं आहे आणि ते नॉट रिचेबल असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे. मात्र त्या कुठेही नॉट रिचेबल नाही. काही कारणास्तव त्यांचा फोन बंद असेल, लवकरच त्यांचा फोन सुरू होईल आणि महायुतीच्या बैठकीचा जर त्यांना संपर्क झाला तर त्या बैठकीला उपस्थित राहून त्यांची भूमिका देखील स्पष्ट करतील असं या ठिकाणी म्हटलं आहे. मात्र सध्या तरी आता नाशिकनंतर जळगावच्या बंडखोरीच्या माघारी तसेच उमेदवाराच्या पाठिंबा संदर्भात जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.